ऑटोमॅटिक कार चालवताना तुम्ही गिअर लावत नाही, पण गिअर बॉक्सला एक्झॅक्ट कधी अपशिफ्ट करायचं आणि कधी डाऊन शिफ्ट करायचं हे कसं कळतं? कार स्वतः डिसिजन घेते म्हणजे नक्की काय करते? इंजिनिअरिंग एवढं स्मार्ट असतं की काही वेळा ते लवकर समजत नाही. त्यामुळे अशाच हिडन टेक लॉजिकसाठी लॉजिकलीला यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. ऑटोमॅटिक गिअर बॉक्सचं ब्रेन म्हणजे TCU, ट्रान्समिशन कंट्रोल युनिट. हा छोटासा कंट्रोलर सतत काही की माहिती मॉनिटर करत असतो. कारची स्पीड, इंजिनचे RPM, एक्सेलरेशन किती प्रेस आहे आणि लोड किंवा रोड कंडिशन. TCU या सगळ्यांचं लाईव्ह अनालिसिस करतो. RPM खूप वाढलं आणि स्पीड कमी असेल तर तो लगेच डाऊन शिफ्ट करतो. स्पीड जास्त असेल आणि RPM स्टेबल आहे तर अप शिफ्ट करतो. आता बघू गिअर शिफ्ट ऍक्च्युली कसं होतं. गिअर बॉक्समध्ये असतात हायड्रोलिक व्हॉल्व्स आणि क्लचेस. TCU जेव्हा सिग्नल पाठवतो तेव्हा हे व्हॉल्व्स प्रेशर बदलतात आणि गिअर बॉक्स स्मूथ गिअर चेंज करतो. म्हणून आपल्याला जर्क सुद्धा जाणवत नाही. म्हणजे सिंपल लॉजिक, सेन्सर, TCU डिसिजन आणि हायड्रोलिक ॲक्शन इज इक्वल्स टू गिअर शिफ्ट. नेक्स्ट टाइम ऑटोमॅटिक कार चालवाल तेव्हा लक्षात ठेवा, गिअर तुम्ही नाही लावत. गिअर तुमच्या ड्रायव्हिंग स्टाईलला ऑब्झर्व करून कार स्वतः ठरवत असते.